खमंग थालीपीठ व उसळ. त्यासाठी साहित्य: पालक, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, भाजणीचं पीठ, तांदळाचं पीठ, लसूण, कसुरी मेथी, ओवा, लाल तिखट, हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ आणि हिंग. सर्वप्रथम आपण पालक आणि कोथिंबीर धुवून घेणार आहोत आणि चिरून घेणार आहोत आणि लसूण पण चिरून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत. जे भाजणीचं पीठ घेतले ते टाकणार आहोत. ज्वारी आणि थोडंसं गव्हाचं पीठ ते टाकणार आहोत. आणि थोडेसे तीळ टाकणार आहोत. जो आपण मसाला घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत. सर्व साहित्य एकसारखं करणार आहोत. आपण जी पालक, कोथिंबीर त्याची देठ टाकून देतो त्याचा वापर मी ते देठ धुवून व्यवस्थित पाण्यामध्ये उकळून गाळून घेतले आहे आणि त्या पाण्याचा वापर थालीपीठामध्ये करणार आहे मी. बघू शकता आपण अशा प्रकारे त्या पाण्याचा वापर करते मी. आपण पण करू शकता. चव पण छान लागते. घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. मळून झालं की व्यवस्थित आपण ते झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण उसळीची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण मटकी, हरभरे, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, लसूण, कांदा लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, हळद आणि लाल तिखट, काळा मसाला. तेल तापले त्यामध्ये जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आहे. कांदा टाकून आपण व्यवस्थित सर्व हलवून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित पचून झाला की आपण जे वाटण घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि टोमॅटो पण टाकणार आहोत. तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. हलवून झालं की आपण जी मटकी धुवून घेतली होती ती आपण त्यामध्ये टाकत आहोत. व्यवस्थित सर्व साहित्य हलवून घ्यायचं आहे. तेलामध्ये कुठली पण भाजी व्यवस्थित परतून घेतली की तिची चव पण छान लागते आणि भाजी लवकर शिजते. अशा प्रकारे एकसारखं सर्व हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण काळा मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकत आहोत. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर एकजीव सर्व करून हलवून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि खूप सुंदर असा वास पण सगळीकडे सुटला आहे मसाल्याचा. त्यानंतर आपण जे पाणी गरम केलं होतं ते त्यामध्ये ओतत आहोत. गरम पाण्यामुळे बघा भाजीला लवकर उकळी येते. आपण व्यवस्थित मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून. बघा अशा प्रकारे शिजवून घेतली. बघा किती सुंदर अशी मटकीची भाजी तयार केली आपण. उसळ, कोथिंबीर त्यामध्ये टाकत आहोत. त्यानंतर आपण थालीपीठाची तयारी करणार आहोत. सर्वप्रथम आपण पोळपाट घेतले, त्यावर आपण एक रुमाल अंथरला आहे, तो ओला करून घेतला आहे आणि छोटासा गोळा करून ते थापायचं आहे. बघा मध्ये मध्ये थापायचं आहे म्हणजे सगळ्या बाजू एकसारख्या होतील. मध्ये जाड होणार नाही. मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन फिरवून फिरवून थापायचं आहे म्हणजे व्यवस्थित एकसारखं थापलं जातं. मध्ये थापला अगोदर की जाड होत नाही. तसंच हाताने सरकत थापायचं आहे. त्यानंतर मध्ये एक होल पाडायचे आणि कडेने 4 होल पाडायचे आहेत. ते झालं की आपण तव्यावर तेल टाकलं आहे आणि जे आपण थापलं होतं ते थालीपीठ त्यामध्ये टाकत आहोत. वरनं पण त्याला तेल सोडायचं आणि व्यवस्थित सर्व बाजू भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याला वरनं तूप लावायचं आहे म्हणजे चव खूप छान लागते. बघू शकता आपण
किती सुंदर दिसतंय. भाज्या पण दिसत आहेत त्यामध्ये. थालीपीठ, उसळ, लोणचं. बघा, दही. या जेवायला. थँक्यू.